बीडमध्ये 6 नगरपालिकांसाठी एकूण 413 मतदान केंद्र आहेत जिथे मतदान सुरू आहे। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर सगळ्यात मोठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आज होत आहेत। बीडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना बीड जिल्ह्यातल्या 6 नगरपालिकांमध्ये पाहायला मिळतोय। सगळ्यात जास्त आकर्षण ठरलंय ते म्हणजे परळी नगरपालिका निवडणुकीचं, कारण परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर पंकजा मुंडे यांच्या भाजपा पुरस्कृत उमेदवारांनी मोठं आव्हान उभं केलंय, त्यामुळे मोठी चुरशीची लढत परळीमध्ये पाहायला मिळते। तर तिकडे अंबेजोगाईमध्ये मागच्या अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पुढे राष्ट्रवादी आणि भाजपाने मोठं आव्हान दिल्याचं चित्र पाहायला मिळालंय। हीच परिस्थिती धारूर नगरपालिकेमध्ये सुद्धा आहे। धारूरमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा मोठा सामना रंगतदार ठरणार आहे, अशी परिस्थिती परत गेवराई आणि माजलगाव या 2 नगरपालिकेमध्ये पाहायला मिळते। याही पुढे जाऊन बीड नगरपालिकेसाठी जी चुरस निर्माण झाली होती ती आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। जवळपास निम्म्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, आणखी लोक उत्साहाने मतदान करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं क्षीरसागर घरामध्ये जी मोठी फूट या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उभी राहिली त्याचा कौल काय असणार आहे हे आता काही तासावरती कळणार आहे। मात्र मतदानाने आपलं मत या ईव्हीएम मशीनमध्ये नोंदवलंय, त्यामुळं आता याचा कौल नेमकं कुणाकडे राहतो हे पाहणं मोठं आवश्यकाचं ठरणार आहे। कॅमेरामन धनंजयसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। बीडमधल्या पालिका निवडणुकीतल्या प्रमुख लढतींवर सुद्धा एक नजर टाकूयात। कुठं चुरशीच्या लढती आहेत। परळी अर्थात जसं गोविंद सांगत होते, पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष आहे। त्यानंतर आणखी एक काका पुतण्या युद्ध राजकीय इथं आहे, ते म्हणजे क्षीरसागर, जयंत क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे यांच्यामध्ये कोण जिंकणार। परळीसोबतच माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई इथल्या सुद्धा लढतींकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बीडमध्ये एकूण 6 नगरपालिका आहेत ज्यांच्यासाठी आता आज मतदान सुरू आहे।